अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे DBC लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे। कागलमधील इंदुराव घाटगे विद्यामंदिर ही नामांकित मराठी शाळा आहे। या शाळेच्या नूतनीकरणाचं काम नुकतंच चालू केलं आहे। मात्र आतील महत्त्वपूर्ण साहित्य वेळीच न हलवल्यानं आणि वळीव पावसाचा तडका दिल्यानं ते भिजून चिप्प झालं आहे। याकडे नगरपालिका प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष होऊन हलगर्जीपणा झाला आहे। या नुकसानीस जबाबदार कोण अशा आशयाचे निवेदन हिंदी आघाडीच्या वतीनं पालिकेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांना देण्यात आलं। राष्ट्र निर्मिती मोलाचे योगदान असलेल्या आणि आधुनिक भारतात आकार देणारे थोर समाजसुधारकांच्या जन्मगावातील शाळा विकसित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाने घेतला आहे। त्याअंतर्गत कागलच्या इंदुराव घाटगे विद्यामंदिर शाळेला 1 कोटीहून अधिक रुपयांचा निधी मिळाला आहे। त्यातून कागल नगरपालिकेच्या अखत्यारीत इंदुराव घाटगे शाळेच्या नूतनीकरणाचं काम सुरू आहे। गेल्या 2 दिवसापासून रात्री वळीव स्वरूपाचा जोरदार पाऊस कागलमध्ये पडला आहे। त्यामुळे या शाळेचे जुने दप्तर तसेच जन्मतारखेसंदर्भात रजिस्टर व इतर रेकॉर्ड पावसात भिजून खराब झालं। यास नगरपालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे। बुधवारी सकाळी इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी याबाबत शाळेचे मुख्याध्यापक व प्रशासनात जाब विचारला असता त्यांनी घाईगडबडीने फॅनखाली हे भिजवलेले रेकॉर्ड वाळवण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे ऐतिहासिक ठेवणीच्या नुकसानीस जबाबदार कोण असा संतप्त सवाल सुज्ञ नागरिकातून विचारला जात आहे। या ऐतिहासिक वास्तूच्या दुरुस्तीचं काम सुरू करण्यापूर्वी प्रशासनाचे सुरक्षित स्थळी हलवणे गरजेचं होतं। याबाबत इंडिया आघाडीच्या प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष व हलगर्जीपणामुळे या ऐतिहासिक ठेवाचे नुकसान झालं आहे। ही जतन करण्याची संपूर्ण जबाबदारी नगरपालिका प्रशासनाने घेऊन भविष्यात हे रेकॉर्ड जनतेला योग्यरित्या व संपूर्णपणे मिळावे याची खबरदारी घ्यावी असं निवेदन मुख्याधिकारी अजय पाटणकर यांना देण्यात आलं आहे। निवेदनावर नाना बरकाळे, प्रमोद सोनुले, नितीन काळबर, रुपेश वाघमारे, अभिजित कांबळे, प्रमोद कदम, अनिल जाधव, संदीप नेरली, धीरज घाटगे, अक्षय कांबळे, सागर शिंदे, नामदेव गुरव यांच्या सह्या आहेत। शाळेचे ऐतिहासिक महत्त्व राजश्रीचे मूळ घराणे असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागलच्या इंदुराव घाटगे विद्यामंदिर ही शाळा आहे। शाळेची स्थापना 30 सप्टेंबर 1849 रोजी झाली। या शाळेस 175 वर्षाची मोठी ऐतिहासिक परंपरा लाभली आहे। गोपाळकृष्ण गोखले, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या शाळेत शिक्षण घेऊन आपला इतिहास रचला आहे। कागल तालुक्यातील महिलांची गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सरपासून मुक्तता व्हावी व महिलांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांनी महाराष्ट्रात कागल तालुक्यात प्रथमच HPV लसीकरण कार्यक्रम राबवला। विशेष म्हणजे ही महागडी लस हसन मुश्रीफ फाउंडेशन मार्फत मोफत दिली जाते। गोरगरिबासाठी सतत झटणाऱ्या मंत्री मुश्रीफ यांचे कार्य निश्चित उल्लेखनीय आहे असे गौरवोद्गार पंचायत समिती कागलचे माजी सभापती रमेश तोडकर यांनी काढले। विद्यामंदिर लिंगणूर दुमाला येथे वयोगट 9 ते 26 मधील मुलीसाठी आयोजित HPV लसीकरण मोहीम अंतर्गत ते बोलत होते। अध्यक्षस्थानी सरपंच श्रीमती छाया कुंभार या होत्या। या प्रसंगी उपसरपंच मधुकर बोरपाळे, माजी सरपंच भगवान बुजरे, दत्तात्रय पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष शिंदे, उपाध्यक्ष विनायक कांबळे, ग्रामपंचायत सदस्य अमोल हवलदार, महेश बारड, माजी उपसरपंच वसंत शेलार, पोलीस पाटील सुनील कुंभार, आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी, आशा सेविका, मुख्याध्यापक सदानंद यादव, CHO कल्पना गायकवाड, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की सन 2022 ते 18 ऑगस्ट 2024 अखेर वेळोवेळी कागल MIDC मधील आर्या स्टील या कंपनीतील सळी सद्गुरू ट्रेडर्स शेळेवाडी व शिवम स्टाईल्स सिद्धनेरली येथून परस्पर विक्री केली आहे। आरोपी अमर लाड हा आर्या स्टीलमध्ये यापूर्वी एक्झिक्युटिव्ह मार्केटिंग मॅनेजर होता। त्याने मालकाचा विश्वास संपादन केला होता। आरोपींनी संगनमताने विकास सूर्यवंशी व सचिन मेंगाने यांनी वेळोवेळी वेगवेगळ्या पार्टीच्या नावाने ऑर्डर घेऊन सळी खरेदी केली। सळी सिद्धनेरली नदी किनारा येथील शिवम स्टाईल्स येथे विक्री केलेले रुपये 33 लाख, शेळेवाडी येथील सद्गुरू ट्रेडर्स येथून विक्री केलेले
30 लाख अशी एकूण 63 लाख रुपये सळी परस्पर विक्री करून कंपनीची फसवणूक केल्याची तक्रार आर्या स्टीलचे सध्याचे मॅनेजर मनीष शामराव बामणे राहणार कोल्हापूर यांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार 3 आरोपींना पोलिसांनी अटक करून कोल्हापूरच्या न्यायालयात हजर केलं असता 2 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक तबसुम मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस पाटील करत आहेत. गडिंग्लज तालुक्यातील वडरगे येथील अर्ध सैनिक सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्यादित या संस्थेची स्थापना 1 मे 2022 मध्ये झाली असून 260 लिटर प्रतिदिवस संकलन आहे. संस्थापक चेअरमन सेवानिवृत्त CRPF सहाय्यक उपनिरीक्षक भाऊसाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या संस्थेची निवडणूक बिनविरोध पार पडली. यामध्ये सर्वसाधारण गटामध्ये तानाजी होडगे, रावसाहेब मोरे, दिनकर जावळे, भाऊसाहेब मोरे, बाबूराव खोत, निवृत्ती देवाडे, महिला राखीव गटातून अनिता अरुण देवाडे व वर्षा संजय मोरे व इतर मागासवर्गीय गटातून नामदेव कृष्णा यादव हे यशस्वी अविरोध निवडून आले आहेत. तसेच अनुसूचित जाती जमाती, भटक्या विमुक्त जाती जमाती या गटातील उमेदवार न मिळाल्याने या जागा रिक्त राहिल्या. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तालुका सहकारी निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप मालगावे यांनी काम पाहिलं. या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे. धन्यवाद. मी शुभांगी पाटील, DBC लाईव्ह न्यूज करिता. पाहत रहा DBC लाईव्ह न्यूज.